शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण बोलणार आहोत की तुम्ही खूप फिरलात, खूप कुठेही फिरलात, कुठेही, पण तुमची समस्या सुटत नाही. कोणत्याही गुरुकडे कुणाचं केलं, काही केलं, आता तर काय त्या मोबाईलमध्ये यूट्यूबला अथवा चॅनल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप खूप काही भेटतं बघायला. हं? आणि ते बघून तुम्ही करतावी. हं? तर मला सांगायचं आहे काय, कारण मी बोलतो कधी की माझ्याकडे ज्यावेळेस प्रश्न येतात ना असे, त्यावेळेसच मी बोलतो. तर तुम्हाला एकच विनंती आहे, हो का, टी व्हीवाले झाले अथवा यूट्यूबवाले लोक. आता माझा प्रश्न हा वेगळा. मी फक्त तुम्हाला माहिती पोहोचण्यासाठीच बोलतो. मला त्या चॅनलचं फिरचं देणं घेणं काही संबंध नाही. मी फक्त तुम्हाला कसं सांगायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल एवढ्यासाठी मी यूट्यूबचा वापर करतो. मी बाकीचा चालण्याचा हा वापर करत नाही. कारण मी तुम्हाला कधी लाईक करा, अमुक करा, शेअर करा, कुठं ते बटन दाबा, बेलबटन असलं कधी कधी बोललेलं तुम्हाला आठवत बी नसेल आणि मी दाबा म्हणत बी नाही. कारण ज्याला दाब असते दाबीन बिन काय करायचं ते करेल, त्याच्याबद्दल नाही, मला त्याच्यावर देणं घेणं नाही. पण होतंय काय याच्यामुळं, तुमचं मन विचलित व्हायला लागले. मी याच्या अगोदर खूप वेळा सांगितले तुम्हाला, खूप वेळा, की तुमचं मन विचलित करू नका. तुम्ही, कारण काय होतं, एखाद्या गोष्टीत इकडं करत करत दुसरं काहीतरी निघतं, दुसरं काहीतरी निघतं. त्याच्यामुळं तुम्हाला बी चलबिचल होते की नेमकं करावं काय, कुणाचं ऐकावं. जमाना सगळा मार्केट लावून बसलेला आहे, दुकानं सजून बसलेले सगळेजण. पण तुम्ही एक निर्णय पक्का ठरवा की आपल्याला हेच वस्तू घ्यायची आणि हे कायमस्वरूपी घ्यायची. आपल्याला धरसोडपणा करायचं नाही. तुमच्या ह्या धरसोडपणामुळे तुम्ही एखादी गोष्ट, पूजा असेल अथवा एखाद्या देवाचं करत असताल, ते तुम्ही परिपक्व करत नाहीत, पूर्ण करत नाहीत. हे सगळ्यात मोठा दोष आहे तुमचा. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं कामच होत नाही. तुम्ही आयुष्यभर फिरत राहता, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, पुन्हा अजून आमच्यासारख्याला मग शेवटी आमच्याकडे येता. आम्ही आपले गरीब माणसं, आमच्याकडे काही तेवढं हाय पायचं काही यंत्रणा नाही, काही नाही. ते मग आमच्याकडे येतात. आम्ही खूप फिरलो पण काय झालं. मग आता तुम्ही एवढ्या मोठे मोठे लोक गाठले, त्यावेळेस आमच्याकडे काय होणार आहे तुमचं तरी. कारण असे लोक येतात, बोलतात, फोन करतात, म्हणून मी बोलतो तुम्हाला. तुमचं मन स्थिर नसल्यामुळं, एकाग्रता होत नसल्या, अगर कुठल्या गोष्टीवर पूर्ण विश्वास नसल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तुमच्या जीवनामध्ये संकट जास्त येत आहेत ना, ते तुमचंच कारण आहे, ते इतर कुणाचाही दोष नाही. करणी नाही, भरणी नाही, काही नाही. काय हे तुम्ही तुमचे दोष निर्माण करतात ना, त्याच्यामुळे असं होतं. तुम्ही एक ह्यानं राहत नाहीत. एक ह्यानं आता पूजेच्या बाबतीत, आता श्रावण महिना चालू, तर मला तर खूप आले की अशी करायची ती तसं, कुणी म्हणतं अमुक करा, कोणी म्हणतं उपास तसा करा, कुणी तसं काही. मला पण विचारतात. मी तुम्हाला काल एक व्हिडिओ टाकला की उपासनेचा खरं अर्थ काय आहे. उपासना म्हणजे काय आहे, उपासना उपासना याच्यामध्ये फरक पण सांगितलाय तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला, उपवास करायचा म्हणजे तुम्ही भाकरी अगर पोळी खाल्ली तरी चालते उपवासाला. तुम्हाला माझं वाईट वाटण बोललेलं, काय महाराज म्हणतील हे असलं काय बोलतात. हो हो, उपासना आणि उपवास याच्यात फरक आहे हो. तुम्ही श्रावण महिना धरलाय, उपवास चालू केलेत, त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी खाऊ शकता, इतर अन्न सुद्धा खाऊ शकता, तसं काही नाही त्याच्यात. इथे आहे फक्त श्रद्धेचा. आता ही उपवास का धरायचे असतात, की मी तुम्हाला काल पण बोललो की ही श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस असतो, काही असतं, त्याच्यामुळं जीवजंतू पचनक्रिया बिघडलेली असते, बऱ्याचशा आरोग्याच्या बाबतीत तक्रारी निर्माण होतात. म्हणून ही उपासना करायची असते, उपवास करायचा असतो, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि देवाचं होईल. हे दोन्ही साध्य करण्यासाठी उपवास केले जातात.
तुम्ही इकडे उपवास करता आणि तळलेले खाता, ही करता. मग कुणीतरी तिसरं सांगतं असं धरायचा उपवास, कुणी म्हणतं तसा धरायचा, कुणी म्हणतं गावालाच जायचं नाही उपवास काळामध्ये, कुणी म्हणतं मौन मूर्तच राहायचं, कुणाला बोलायचंच नाही. काही सांगतं. तुम्हाला जे वाटतं ते करायचं. मी सांगतो तुम्हाला, बिनधास्तपणे करायचं. देव काही करत नाही, फक्त देव पाहतो तुमची श्रद्धा. कुणाचंही काही ऐकून कुंकडवी पळू नका. तसं मन स्थिर ठेवा. देवाला काय पाहिजे? तुमचा विश्वास पाहिजे, तुमचं मनातलं प्रेम पाहिजे. तुम्ही उपवास करायला कसं करायला हे नाही बघत ते. तुम्ही कठोर उपवास केले म्हणून तुम्हाला पावतो असं बी नाही काही. काही नाही तसं. फक्त आपल्याला देवाचं उपाशी राहिल्यानंतर देवाचं नाव यावं आपल्या तोंडी, नामस्मरण व्हावं, देवाचं कार्य व्हावं, यासाठी उपवास करायचा असतो. जर तुमच्याजण शक्य होत असेल, खाऊन पिऊन बी तुम्हाला देवाचं करता येत असेल, काहीच अडचण नाही, काही अडचण नाही. तुम्ही बिनधास्तपणे करा. उगाच कुणाचं काही सांगतात. आता काही इतकं तर झालंय, मला डोकं खायला लागलेत लोक फोन करून. हे त्या महाराजांनी असं सांगितलं, मग तुम्ही असं कसं काय आहे ती मग मला माहीत नसतं. मी एकच सांगत असतो. मी खूप अभ्यास बी केला आहे, वाचन केलेत, ग्रंथ सर्व गोष्टी माहीत आहेत मला. पण मी कधी तुम्हाला सांगतो का एकदम बारकाईने इतकं असंच करावं लागतं तसं कधी बोलत नाही. मी सहजरित्या होणाऱ्या गोष्टीवरच बोलतो. म्हणजे सहज झाल्या पाहिजेत होते. आता मध्ये मध्ये ते काय कुठले तरी महाराज काहीतरी माझेच लोक समजा माझ्याकडले करत असणारे, ते शिवलिंगाचं काहीतरी कोणत्या धान्याचं करायचं, कसला रंगवायचं, अमुक तमुक शिवलिंग करायचं, तमुक करायचं. ते काय काय नाव बघा ते लिंग, आता एक पूजा मांडतेत. बरं म्हणजे आठवण ते बोलत बोलत गेलो विसरून. तर त्या लिंगाचे पूजन चालू केलेलं आहे. तसं काही नाही आहे. काही आपण जे धरतोत ना, आपण प्रयोग केलेले असते. साधं सिंपल सांगतो तुम्हाला, वाळूचं शिवलिंग करा, सोमवारची मनोकामना पूजा करा. साध्या साध्या गोष्टी करायच्या शिका तुम्ही. खूप अवघड्यात खूप पूजाचं साहित्य ठेवलंय, खूप असं काय केलं असं म्हणून देव पावतो असं काही नाही हो. तुमची श्रद्धा महत्वाची आहे. तुम्हाला आनंदी सुख समाधान लाभावं यासाठी जर काही गोष्टी करायच्या असतील, तुमची श्रद्धा महत्वाची. याच्यात काही नाही. तुम्ही लाख बेल अर्पण केले काय, आता अमुक तमुक पूजा साहित्य केलं, काही फरक पडत नाही, काही पडत नाही. ते आपल्या श्रद्धेचा प्रश्न आहे, आपण करायचं. पण ती केलं तरच होतं का की असं काही नाही. तुम्ही ईश्वराविषयी मनात श्रद्धा ठेवा. खूप श्रद्धा. अशी वर उपचार आहे का नाही, ह्यानं सांगितलं ते म्हणून करायला होत, त्यानं सांगितलं म्हणून ती करायला होत, ह्यानं सांगितलं म्हणून करायला होत. ह्या असल्यामुळं ते तुमचं मन विचलित होतं आणि ते होत बी नाही काही. तुम्ही कितीही करा, काहीच होत नाही, काहीच. विश्वास तुम्ही ठेवत नाहीत कुठं एकावर कुठतरी. आणि तुम्हाला नेम सांगू का एक थोडक्यात सोपा, आई वडील आणि गुरु ही एक वेळेसच असतात. आई वडील बदलता येत नाही, अथवा गुरुही बदलता येत नाही. एखाद्या गुरुवर तुम्ही गुरुकडून दीक्षा घेतली की ते कायमचं झालं तुम्हाला. ते गुरु कसा बी नालायक असो, अगर कसला असो, काही देणं घेणं नाही. अगर आपले आई वडील खराब जरी असले तरी आपण ते आई वडीलच म्हणावं लागतं तुम्हाला त्याला. तुमचे आई वडील खराब आहे म्हणून दुसरा आई वडील शोधताय का तुम्ही? हे तीन जे आहेत ना आपल्या जीवनातले, ही एकदाच येतात, एकाच वेळेस. आणि तुम्ही लोक नेमकं बदलायलात, तेच तुमच्या समस्येचं कारण आहे. आज ह्या गुरुचं करता, उद्या त्या गुरुचं करतात, परवा तिसरंच. हे सोडून द्या विषय. तुम्हाला कधीच कुठं काही भेटणार नाही. एकदा ठरलं आपले आई वडील गुरु ही एकदाच आहेत ना, तर एकदा धरून गेलं की ती चाललंच पुढे. तसंच करायचं. मग ती कसे नकटे असो, वकटे असो, काळे बेंद्रे काय तुम्हाला कसले असो, त्याच्यानं ते देणं घेणं नाही. तुम्हाला उद्याच्याला लय चाकणा चुकना गुरु दिसला, अगर गुरु आई वडील दिसले कुठं, तर ते आपले आई वडील म्हणून मानायचे असं नाही चालत. नकटं का असं ना पण आपलंय.
आपल्याला त्यानं श्वास घेता येतो नाकानं. त्याच्यामुळं जे आहे आपलं तेच सत्य आहे आणि तेच कायमचं आहे. त्यांच्यावरच श्रद्धेनं काय करायचं ते करा, त्यांचंच करा. उगच बदला बदली कुठाने करू नका. कारण माझ्याकडे काय होतं, असे येतात ना, तर आमचा इथे गुरु होता आणि मग त्यांचं काहीच झालं नाही म्हणून आम्ही तुम्हाला, अरे रे रे रे, तसं नाही. हां, ते मृत्यूचा पावला त्याचं तुम्हाला काही मिळालं गेलं, काही अगर माहिती मार्गदर्शन हवंय त्या गोष्टीसाठी ठीक आहे. पण तुम्ही बदलाबदली करू नका. तुम्ही सारखे बदलत राहतात ना, तुमचं मन अस्थिर आहे याचा अर्थ. त्याच्यामुळं कुठलंच काही तुम्हाला प्राप्त होत नाही आणि होणार बी नाही. मी सांगतो होणार नाही. तुम्ही एखादी समस्या घेऊन माझ्याकडे येता त्यावेळेस अथवा मी काय करत असतो ते व्यक्तीला एकदम माझ्या ह्याच्यात धरतो आणि त्याच्यावर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी लक्ष केंद्रित करून मी चालू असतं माझं. आणि ते चालू असताना ओटाजवळ घास येतं तुमच्या आणि नेमकं तुम्ही बदलता, त्यावेळेस काहीच उपयोग होत नाही. असं प्रत्येकाचं होतं, प्रत्येकाचं. तुम्ही काही दिवस त्याच्याशी आता देवाशी कुंठल्या करायला लागलात, देवानं जवळ आणलंय तुमच्या आणि नेटकं तुमच्या मनामध्ये आलं की आता बदलायचं, हे काय होत नाही की संपलं. तुम्ही ओटापर्यंत आलेलं गाज जातो. बरेच जण म्हणतात आमच्या जवळ आलेलं, हो आमचं जवळ आलं तर काम पण निघून गेलं. त्याला कारण तेच आहे, फक्त तुम्ही तुमचं मन स्थिर ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस तुम्हाला काहीच अडचण नाही. दगड असू द्या त्याच्यावर विश्वास ठेवा, एकाच ह्याच्यावर. अविश्वास दाखवू नका. तुमचा अविश्वास तुम्हाला घातक ठरतो हे लक्षात ठेवा. तुमचं अस्थिर मन ही तुम्हाला घातक ठरवत आहे, तुमच्या समस्या निर्माण करत आहे, हे खरं आहे. तर कृपया तुम्हाला एवढं सांगायचं की तुम्ही कुठेही गेलात, जगाच्या पाठीवर गेलात, हां, तरी तुमचं काम होत नाही. तुम्ही जोपर्यंत तुमचं मन स्थिर करत नाहीत, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करीत नाहीत, अथवा एकच, कुणी आज वेगवेगळी पूजा सांगितली, उद्याच्याला दुसरा सांगतंय, कुणी काहीतरी सांगतंय, ती सारखं मचळा 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 मचळा, ती कालवा तुमची मेमरी काम करत नाही आणि तुम्हाला काहीच भेटत नाही. साधं करा, सिंपल करा, पण एकच करा, एकदाच. उगं नका फिरू. मला काय करायचं, तुम्हाला जसं करायचं तसं करा. मी आपलं सांगायचं तर सांगतो. माझं सोपं काम असतं. तुमच्या मूळ दोषाचं कारण तेच आहे, तुम्हीच आहे. त्याच्यामुळं तुम्ही अस्थिर राहू नका, तर स्थिर राहा, एकाग्रता करा, एकावरच विश्वास ठेवा, असा पळापळी करू नका. एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. बघा, शेवटी तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचं, तुम्हाला कसं राहायचं ते. आमचं काम सांगायचं, तुमचं काम ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम संपवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.